नमस्कार, मी सोनाली तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलमध्ये। तर गेली बरेच दिवस झालं मी यूट्यूबवरती व्हिडिओज पोस्ट करत आहे आणि माझ्या मनात अचानक असा एक विचार आला की जर मी यूट्यूबवरती व्हिडिओज पोस्ट करते आणि तुम्ही मला सबस्क्राइब करताय तर तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडबद्दल माझ्याबद्दल थोडीशी माहिती असावी आणि म्हणून मी डिसाईड केलं की आज मी हा गेट टू नो मी बेटर व्हिडिओ करेल, ज्यामुळे तुम्हाला माझ्याबद्दल थोडंसं माहिती अजून जास्त माहिती मिळेल थोडीशी। तर येस, हाच असणार आहे आपला व्हिडिओ। चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की इथे तुम्हाला मिळणार आहे ब्युटी टिप्स, फॅशन टिप्स, कुकिंग व्हिडिओज, डेली व्लॉग्स, हेअर केअर, स्किन केअर आणि बरंच काही। सो जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। ओके, तर अजिबात टाइम वेस्ट न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी गुगलवरून काही रॅन्डम क्वेश्चन्स काढलेले आहेत, याच क्वेश्चन्सचे आन्सर मी देण्याचा प्रयत्न करणार आहे, ज्यामुळे तुम्हाला मी कशी आहे किंवा माझी पर्सनॅलिटी कशी आहे याबद्दल थोडीशी अजून जास्त माहिती मिळेल। तर येस, आपला पहिला क्वेश्चन आहे, वेअर डिड यू ग्रो अप, वेअर इज युअर होमटाउन। तर माझं होमटाउन आहे दौंड। दौंडमध्येच मी वाढले। तिथून दौंडपासून पण पुढे 3 किलोमीटर एक गाव आहे खोरवडी म्हणून, ते माझं गाव आहे। बट त्यानंतर आम्ही आफ्टर 10th दौंडला शिफ्ट झालो। सो आफ्टर 10th आम्ही दौंडलाच राहिले। सो माझी फर्स्ट स्टँडर्ड टू 12th दौंडमध्येच झालं। त्यानंतर मी आफ्टर ग्रॅज्युएशनसाठी 12th नंतर मी दौंडच्या बाहेर गेले, पण येस, मी दौंडच माझं होमटाउन आहे आणि तिथेच मी लहानाची। ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन इज, डू यू हॅव सिबलिंग्स। तर येस, मला 2 बहीण भाऊ आहेत, म्हणजे एक बहीण आणि एक भाऊ आहे। दोघेही माझ्यापेक्षा मोठे आहेत आणि मी घरात लहान आहे। नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट डू यू एन्जॉय डुईंग इन युअर फ्री टाईम। तर माझ्याकडे जर मोकळा वेळ असेल, फ्री वेळ असेल तर मला मूवीज बघायला फार आवडतं। त्यातली मेजरली सस्पेन्स थ्रिलर मूवीज मला खूप आवडतात, म्हणजे बेस्ट। The next question is, do you prefer books, movies or TV shows? Definitely I'll prefer movies and after that books. मी TV shows नाही बघत जास्त, मला ते डेली ड्रामा वगैरे नाही एवढं आवडत। सो मी फर्स्ट प्रेफर करेन मूवीज अँड देन आफ्टर बुक्स। जर कादंबरी वगैरे असतील तर मला बुक्स पण वाचायला फार आवडतात। आजकाल ते कमी झाले, बट येस, आय प्रेफर मूवीज अँड देन बुक्स। तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज युअर एज्युकेशनल बॅकग्राऊंड। तर एज्युकेशनल बॅकग्राऊंडमध्ये आय हॅव कम्प्लिटेड माय 12th इन सायन्स। देन आफ्टर आय हॅव कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन इन दी BSc हॉर्टिकल्चर। हॉर्टिकल्चर इज द ब्रांच ऑफ ॲग्रिकल्चर। देन आफ्टर आय हॅव कम्प्लिटेड माय पोस्ट ग्रॅज्युएशन। आय हॅव कम्प्लिटेड MBA इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, विच इज बेसिकली द HR इंटू दी फ्रॉम दी SNDT युनिव्हर्सिटी मुंबई। तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डिड यू डू फॉर दी फुल टाईम एम्प्लॉयमेंट। तर फुल टाईम एम्प्लॉयमेंटमध्ये मी जॉब करते। ॲज आय हॅव मेन्शन, माझं MBA झालेलं आहे HR मध्ये। तर मी HR मध्येच जॉब करत आहे एका ऑर्गनायझेशनमध्ये। मी HR आहे अँड आय एम टेकिंग केअर फॉर दी एंड टू एंड रिक्रुटमेंट। आय एम फ्रॉम दी टॅलेंट ॲक्विजिशन टीम। तर मी एंड टू एंड रिक्रुटमेंटमध्ये एका ऑर्गनायझेशनमध्ये फुल टाईम एम्प्लॉयमेंटमध्ये जॉब करत आहे सध्या। ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन इज, विच इज युअर फेवरेट फूड ऑर कम्फर्ट फूड। तर फेवरेट फूड आणि कम्फर्ट फूडमध्ये माझे दोन्ही वेगवेगळे आहेत। फेवरेट फूडमध्ये मला मोस्टली पावभाजी आवडते, चायनीज आवडतं। अँड द कम्फर्ट फूड जर म्हणाल तर कम्फर्ट फूडमध्ये मला मसाले भात किंवा दाल खिचडी आवडते। सो दीज आर दी लाईक वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या। कम्फर्ट फूडमध्ये मला वेगळं आवडतं आणि फेवरेटमध्ये तर माझं चायनीज आणि पावभाजी ऑल टाईम फेवरेट आहे। ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन इज, हू इज युअर फेवरेट यूट्यूबर। तर खूप सारे यूट्यूबर्स माझे फेवरेट आहेत, जसे की ध्रुव राठी आहे, त्यानंतर उर्मिला आहे आणि मेकअप लाईफस्टाईलमध्ये मला मृदुल, मानसी ह्या लोकांना फॉलो करायला आवडतं। यांचे व्हिडिओज मला खूप आवडतात, सो ते माझे फेवरेट यूट्यूबर्स आहेत। नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट इज युअर मॅरिटल स्टेटस। तर येस, आय एम नॉट सिंगल, आय एम अ मॅरिड वुमन अँड इन डिसेंबर 2022 आय गॉट मॅरिड। ओके, तो नेक्स्ट क्वेश्चन इज, which is your memorable trip. So there are lots of trips which I have taken, but मला सगळ्यात जास्त आवडलेली ट्रिप म्हणजे माझी गोवा ट्रिप। सो दिस इज लाईक बेस्ट एक्सपिरियन्स। ज्यावेळी आम्ही गोव्याला गेलो होतो त्यावेळी आम्ही एप्रिलमध्ये गेलो होतो। थोडंसं ऊन होतं, बट स्टील खूप छान वातावरण होतं आणि आम्ही सगळं एक्सप्लोअर केलं। म्हणजे गोव्यात गेल्यामुळे तिथले जे काही चर्चेस आहेत, जे काही बीचेस आहेत, आम्ही सगळे एक्सप्लोअर केले। लाईक मी 4-5 डेजसाठी आम्ही गेलो होतो, बट दॅट इज लाईक मेमोरेबल। ती खूप छान ट्रिप होती माझी, खूप मेमोरेबल ट्रिप होती। सो येस, माय बेस्ट ट्रिप इज गोवा ट्रिप इन May 2024।
2024 I think, yeah, 2024. The next question is, are you more introverted or extroverted? तुम्हाला आत्तापर्यंत समजलंच असेल की मी खूप एक्स्ट्रोवर्ट आहे, मी अजिबात इंट्रोवर्ट नाही आहे. मला लोकांशी बोलायला आवडतं. मला कोणी नवीन लोक जरी भेटले तरी मला त्यांच्यासोबत कनेक्ट करायला अजिबात वेळ लागत नाही. आय एम अ एक्स्ट्रोवर्ट पर्सन आणि मी खूप ओपन माइंडेड पर्सन आहे. मला कधीच कम्युनिकेशनचा काही प्रॉब्लेम येत नाही. सो आय एम अ मोर एक्स्ट्रोवर्ट पर्सन, नॉट लाईक लिटल एक्स्ट्रोवर्ट. मी खूप एक्स्ट्रोवर्ट पर्सन आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन इज, डू यू वर्क बेटर इन मॉर्निंग ऑर ॲट नाईट? तर मी मॉर्निंग पर्सन नाही आहे. मी सकाळी लवकर अजिबात उठू शकत नाही. कामाचं तर लांबच. मी सकाळचे काम माझे फार स्लो होतात. सो मी ॲट नाईटला माझे जे कामं असतील ते फास्ट होतील. सो मी रात्री जागरणाचा मला प्रॉब्लेम नाही आहे. रात्री मी किती वेळ जागू शकते. मला रात्रीची झोप लवकर लागत नाही ॲक्च्युली. सो मी रात्री खूप फास्ट माझी कामं सगळी कंप्लीट करू शकते ॲज कम्पेअर टू मॉर्निंग. सो येस, आय एम नॉट अ मॉर्निंग पर्सन. Okay, so next question is, would you rather go to the mountains, beach or city? Definitely I'll prefer mountains. मला माउंटेनमध्ये जास्त आवडतं ॲज कम्पेअर टू दी बीच. मला माउंटेनमध्ये जास्त शांत वाटतं. सो आय प्रेफर माउंटेन्स. आफ्टर दॅट, डू यू लाईक सरप्राइजेस? येस, वाय नॉट. सरप्राइजेस आर लाईक बेस्ट थिंग्स. आणि मी खूप वीक आहे. मला नाही समजत जर कोणी काही सरप्राईज प्लॅन करत असेल तर मला अजिबात समजत नाही. सो येस, आय लाईक सरप्राइजेस. कोणी देत नाही ती वेगळी गोष्ट आहे, बट आय लाईक सरप्राइजेस. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन इज, इफ मनी वॉजंट इशू, what would you do with your life? Doing nothing and enjoying the life. जर मनी हा जर प्रॉब्लेम नसता तर मी आयुष्यात काही केलं नसतं. मी जॉब केला नसता, मी काही केलं नसतं आणि मी जस्ट चिलिंग करून, रिलॅक्स करून, मूवीज बघून, खाऊन पिऊन मस्त झोपले असते. बट असं कधी होईल का? सो इट्स नॉट रियालिटी ना. Okay, so this is the last question of our video and the question is, what's something on your bucket list? तर येस, माझ्या बकेट लिस्टमध्ये ॲक्च्युली खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या की मला अजून कंप्लीट करायच्या आहेत. बट त्यातली त्यात सगळ्यात मेजरली एक गोष्ट आहे जी मला कंप्लीट करायची आहे, की मला खूप ट्रॅव्हल करायचं आहे. माझ्या बकेट लिस्टमध्ये ऑलमोस्ट सगळ्या सिटी, सगळे स्टेट्स, सगळ्या कंट्रीज आहेत. मला खूप ट्रॅव्हल करायला आवडतं. मला असं वाटतं की मी सगळीकडे फिरावं. बट मेजरली मला आधी इंडियामध्ये फिरायचं आहे, देन आफ्टर आउट ऑफ इंडिया. सो येस, मला पूर्ण सिटीज, पूर्ण वर्ल्ड एक्सप्लोअर करायचे. दॅट इज माय मोस्ट इम्पॉर्टंट बकेट लिस्ट थिंग आणि जी मला कंप्लीट करायची आहे. ओके गाईज, सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील मला कॉमेंट्समध्ये विचारा, मी सगळ्यांची उत्तरं देईल. आनंदी राहा, सुखी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? नमस्कार, मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत, काय बघणार आहोत विसरले यार मी.